बघा, शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात नागपुरात बैठक घ्या अशी मागणी बच्चू कडूंनी केलेली आहे आणि त्यांनी या बैठकीसाठी मुंबईत येण्यास पूर्णतः नकार दिलाय। शेतकरी आंदोलनाबाबत त्यांनी फोनवरून महसूल मंत्री बावनकुळेंशी चर्चा केली। दरम्यान रेल रोको करण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत। आरएसएस कार्यालयात जाण्याचा इशाराही बच्चू कडूंनी यावेळेस दिलेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बच्चू कडू हे मुंबईत बैठक घेण्यास नकार देत आहेत। नागपुरात येऊन बैठक घ्या या भूमिकेवर ते ठाम आहेत। आम्ही मुंबईला नाही येऊ शकत। हे आंदोलन सोडून मुंबईला कसं येऊ? विमानाने झाले 2 घंटे, तिकून आले 2 घंटे, बैठकीले 2 घंटे, पुरा दिवस जाईल। आणि उद्या आंदोलन हातात नाही राहिलं तर काय करायचं आम्ही? नाही, बैठक तर घ्यायला आम्ही तयारच आहे ना। आमची तयारीच आहे बैठक घ्यायची, पण इथं घ्या। नागपूरला घ्यायला काय झालं? आम्ही तिथं येऊ नागपूरला। हे 1 घंटे जाण्या येण्याचं 2-3 घंटे वाचन आमचे। उद्या शेतकऱ्यांना काही केलं, काही प्रॉब्लेम झाले, तिकडे वार्ता आली का अटक झाली, हे झाली, निघू शकले नाही, काही झालं नाही, उद्या वातावरणाचा फरक आला तर मग काय करायचं आम्ही? तुम्ही सांगा बरं। मग आमचा गैरसमज असा आहे का तुम्ही आमचं आंदोलनच मोडीत काढता बैठकीच्या नावानं? असा गैरसमज होतो ना, मग लोकांचा कार्यकर्ते असेच म्हणतो ना। नाही, माझं तुम्ही सांगा, आम्ही सगळे 4-5 जण आंदोलन सोडून आल्यापेक्षा तुम्ही नागपूरला या ना, इथं आपण बैठक ठेवू। इथं मंत्रालय आहे आणि आपण तर विदर्भाचे प्रेमी आहोत। विदर्भात निर्णय झाला तर काय बघितलंय? मग आता आम्ही रेल्वे रोकोवर जाणार आहोत का थांबू का जाऊ? तुम्ही सांगा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।